मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा का अख्खा मिसिंग लिंक कोसळला. खड्डे सोडून त्या अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे. एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे. काय जर एक मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे. या फेक आणि चुकीच्या वक्तव्यांनी संजय राऊत, अंबादास दानवे, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि इतर विरोधी नेत्यांनी कालच्या दिवसात मराठी मीडियामध्ये हलकल्लोळ माजवला. विकासाचं एकही मोठं काम न करणारे आणि विकास कामांना विरोध करून राजकारण करणारे त्यांनीच कनेक्टिंग लिंकच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी 15 वर्षात अवघी 10 किलोमीटर मेट्रो उभी केली, ज्यांनी 60 वर्ष देशावर राज्य करूनही विकासाऐवजी भ्रष्टाचाराची परंपरा दिली, त्याच काँग्रेसनं देवाभाऊंना डिझास्टर मॅन म्हणत टीका केली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे स्वतः डिझास्टर मॅन आहे. पण प्रत्यक्षात घडलं काय? अवघ्या 2 दिवसात तब्बल 1200 मिलीमीटर पाऊस पडला. लोणावळ्यात विक्रमी पाऊस झालाय. गेल्या 24 तासात तब्बल 625 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जितका पाऊस अनेकदा संपूर्ण महिन्यात पडत नाही, तेवढा पाऊस काही तासात लोणावळा घाट परिसरात झाला. त्यामुळे प्रचंड दरड कोसळली आणि पाण्याच्या भीषण प्रवाहासोबत 60 ते 70 टन मलबा लिंकच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन धडकला. हा आघात इतका प्रचंड होता की अशा प्रकारचा प्रसंग अभियांत्रिकीच्या वर्स्ट केस सिनेरिओपेक्षाही कित्येक पटीनं मोठा होता. मलब्याचा भार संरक्षक कठड्यानं काही काळ पेलला, पण अखेर कठडा तुटला आणि मलबा खाली कोसळला. वरून पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरूच होता. विरोधकांना एवढंच पुरेसं होतं. बोगद्याच्या आतून शूट केलेला व्हिडिओ दाखवत बोगद्याचा स्लॅब कोसळला असा खोटा नॅरेटिव्ह पसरवला गेला. पण सत्य काय होतं? कनेक्टिंग लिंकला कोणताही संरचनात्मक धक्का बसला नव्हता. केबल ब्रिज पूर्णपणे सुरक्षित होता. इतक्या विक्रमी पावसानंतरही त्या अभियांत्रिकी चमत्काराला साधं ओरखडं सुद्धा बसलं नव्हतं. बोगद्याचा एकही स्लॅब कोसळला नव्हता. MSRDCच्या टीमनं काही तासात काही टन मलबा हटवला आणि रात्रीपर्यंत कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी सुरू झाला. दिवसभर चालवलेल्या फेक नॅरेटिव्हचा दिवस संपेपर्यंत पूर्णपणे फज्जा उडाला. कनेक्टिंग लिंक हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातील एक अभिमानास्पद अध्याय आहे. इतक्या विक्रमी पावसात, इतक्या भीषण नैसर्गिक संकटातही तो दिमाखात उभा राहिला. जगात अनेक ठिकाणी 100 मिलीमीटर पावसात शहरं ठप्प होतात आणि इथे इतक्या प्रचंड पावसानंतरही हा कनेक्टिंग लिंक महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत उभा आहे. तो वेळ वाचवतो, इंधन वाचवतो आणि विकासाचा वेग कायम ठेवतो. विरोधकांनी कितीही आरोप केले, देवाभाऊंच्या कार्यक्षमतेवर कितीही प्रश्न उपस्थित केले, तरी या मार्गावरून रोज प्रवास करणारे हजारो नागरिक या अभियांत्रिकी चमत्कारासाठी देवाभाऊंचे आभारच मानतील. जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात. अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. आणि विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हवर, आसुरी आनंदावर विरजण टाकतच राहतील.